हाय हॅलो, एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे सोमवार. आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप चांगला जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आणि हो, आम्ही एवढ्या रात्री कुठे चाललो तर आम्ही आज चाललो होतो गावामध्ये. कारण की ना मुलांचं चाललं आज गावामध्ये जाऊ मम्मी, आणि शनिवार पण आहे ना उद्या, म्हणजे उशीर झाला तरी शाळेचं उद्या टेन्शन नाही, उद्या रविवारी म्हणून. बरं चला म्हटलं. मग आम्ही गेलो, पण मिस्टर नाही आले कारण की ना त्यांना बरं नव्हतं. ते म्हणे मी असं पण काही थंड घेणार नाही, त्याच्याशी तुम्ही तिघं जा, मी घरीच थांबतो. मग ते घरीच थांबले. आम्ही तिघं गेलो आणि आमचा हा फर्स्ट टाईम एकटं एवढ्या रात्री गावात जाण्याचा. रात्र म्हणजे 10:30 झालेले होते. आणि मग आम्ही आमची ऑर्डर आली आणि हे बघा, मुलांनी मला न विचारताच मिस्टरांसाठी पार्सल तयार करायला सांगितलं. कारण की ते बोलले होते की मी घेणार नाही, पण त्यांनी मग एक पार्सल घेतलं. म्हटलं चल आता सांगितलेलं ते घेऊन जाऊ. आणि आम्हाला काही नाही, 20-25 मिनटं लागली येऊन जाऊन. मग आम्ही झालं आमचं, मग आम्ही लगेच निघालो. आम्ही जास्त टाईमपास केला नाही कारण की उशीर झालेला होता, 11 वाजून गेलेले होते. मग आम्ही पटपट सगळं फिनिश केलं आणि मग गेलो. आणि मुलांचं कसं थोडंसं चालतंच हळमटळम, कारण की सियाने मग परत बदाम शेक घेतला कारण की तिने लस्सी घेतली होती म्हणून. आणि हा व्हिडिओ येतो तुम्हाला दुसऱ्या दिवशी रविवारचा सकाळचा. मी सियाला ना इकडे उठवत होती, तिचा 10 वाजेला क्लास होता आणि तिला म्हटलं अगं 9 वाजलेले उठ, पण मग ती लगेच उठली. ती 1 किंवा 2 आवाजात लगेच उठून जाते, तिचं काही उठवण्याचा असं त्रास वगैरे काही नाही. मग ती उठली म्हणजे डायरेक्ट बाथरूममध्ये जाते, आंघोळ ब्रश सगळं करूनच मग बाहेर येते ती. मग त्याच्यामुळे तिचं काही टेन्शन नसतं. तिला म्हणजे थोडंसं इकडं तिकडं उशीर झाला, लेट झालं तर ती मग पटपट आवरून घेते. कधी आवडती पण कधी नाही, पण तिचं सगळं मूडवर असतं. मग तिने पटपट इकडे ब्रश केला, लगेच मग आंघोळ करून घेतली. मी तोपर्यंत तिकडे तिची इकडे तयारी करून ठेवली होती, चहा दूध तयार करून ठेवलं होतं. आणि मग परत नंतर काही शूट केलं नाही कारण की मग संध्याकाळी 5 वाजता आहे ना, आज भिशी होती, भिशीला पण जायचं होतं. तर सिया म्हणे मम्मी मी पण येते. म्हटलं चल, मग ती पण आली माझ्यासोबत. आणि ना इकडे बघा रुपाली त्यांचं पैसे मोजायचं काम चालू होतं आणि त्यांचीच भिशी लागली होती. आता पुढच्या महिन्यात त्यांच्याकडे भिशी असणार आहे. तर आम्ही छान इकडे भिशीचा एन्जॉय घेतला. छान असं पावभाजीची पार्टी होती. आणि मग काय आम्ही घरी गेलो लगेच आपली कामं चालू होऊन जातात. घरी गेल्या म्हणजे लगेच मी इकडे दूध आलेलं होतं, लगेच दूध गरम करायला ठेवलं. आणि मनशीताईंचा वाढदिवस होता ना, तर त्यांनी पण मग मुलासाठी पार्सल दिलं होतं तेव्हा. आणि हो, तुम्हाला भिशीचा पूर्ण डिटेल व्हिडिओ येणार आहे, तो पण नक्की बघायचा आहे. आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनल.